एसटीच्या तिकीट दरात 14.97% भाडेवाढ झाले। दुसरीकडे टॅक्सी आणि रिक्षाच्या दरातही प्रत्येकी 3 रुपयांची वाढ होणार आहे। रिक्षाचा 23 ऐवजी 26 रुपये तर टॅक्सीच्या 28 ऐवजी 31 रुपये मोजावे लागणार आहेत। एसटीची भाडेवाढ समप्रमाणात नाही, तशीच रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढही समप्रमाणामध्ये नाही, त्यावरून वाद निर्माण होणार आहे हे निश्चित आहे। एसटी महामंडळानं भाडेवाढ करताना जी कारणं सांगितली ती नेहमीची आहेत, परंतु सप्टेंबर 2024 मध्ये सरकार आणि महामंडळानं एसटी नफ्यात असल्याचा दावा केला होता। मग तो कितपत खरा होता? सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचं मुख्य साधन असलेल्या एसटीचा प्रवास महाग होणार याची जाणीव दिवाळीपासूनच लागली होती। मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा जो रोष आहे तो नको म्हणून भाडेवाढ ही लांबणीवर टाकली होती ती आत्ता केली आहे। मुळातच एसटी हा सरकारचा उपक्रम आहे। ज्यावेळी कोणत्याही सरकारला कल्याणकारी म्हटलं जातं त्यावेळी सरकारनं गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करणं अपेक्षित असतं। एसटी सेवा खालावत चालली आहे। भाडेवाढ करता आपण किती चांगली सेवा देता? 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, 65 वर्षावरील नागरिकांना आणि महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत। खरं तर याची मागणी कोणीही केली नव्हती। आता त्याची भरपाई करण्यासाठी सर्वसामान्यांचा खिसा कापायला सुरुवात केली। एसटी हे सर्वसामान्य लोकांचं वाहन आहे। ही भाडेवाढ मर्यादितच असायला हवी, शिवाय त्याचा दर्जाही सुधारायला हवा। दर्जाकडे आपण कधी लक्ष देणार?